नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे. आज आपण आपल्या म्हणजे माझ्या स्वतःच्या पिंपवंडी गावामध्ये आहे आणि आज आपल्या पिंपवंडी गावाला भेट देण्यासाठी खास नाशिकवरून काही पाहुणे आलेले आहेत. त्यापैकीच आपले मार्गदर्शक मित्र आणि प्राचीन इतिहासाचे सखोल अभ्यास असणारे शिरसाट सर आहे, महेश नमस्कार. शिरसाट सर आहे. त्याचप्रमाणे पुरातत्वशास्त्रज्ञ सोज्वल साळी सरसुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण लेण्यांमध्ये अनेक खेळ पाहतो, जे खड्डे खड्डे असतात लेण्यांमध्ये असतील किंवा वेगवेगळे जे पठारं असतील, डोंगर असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला काही खड्डे दिसतात. तर त्या प्राचीन खेळाचे अभ्यासक सोज्वल साळी सरसुद्धा आहेत. तर त्यांचं आपण स्वागत करूया पहिल्यांदा. आणि आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तर ती आपला वेशीचा बाहेरचा भाग, आणि या ठिकाणी आपल्याला एक खांब पडलेला दिसलेला आहे. तर आपण आज शिरसाट सरांकडून त्या खांबाची माहिती घेणार आहोत. सर हे मंदिराचे अभ्यासक सुद्धा आहेत. तर सर, थोडक्यात आम्हाला या वास्तूबद्दल सांगा. आता आपण जे बघत आहात हा एक मंदिराचा द्वारशाखेचा भाग आहे. द्वारशाखेचे 1 पासून ते 9 पर्यंत प्रकार पडले जातात. एक शाखीय द्वारशाखा, द्विशाखीय, त्रिशाखीय, चौशाखीय आणि त्याला वेगवेगळे नावं पण दिलेले आहेत. 9 शाखीय द्वार हे खूप शुभ मानलं जातं. तर त्याच्यावरती वेगवेगळे जर ही शाखा ओळखायची कशी, कारण त्याच्यावरती वेगवेगळे प्रकार असतात किंवा त्याच्यावरती वेगवेगळं अलंकरण केलं असतं. आता तुम्ही माझ्यासमोर बघत आहात ही चौशाखीय द्वारशाखा आहेत. याच्यामध्ये जर पहिलं बघितलं तर ही रत्नशाखा म्हटल्या गेलेली आहे. हा एक स्तंभ म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर परत रत्नशाखा गेलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं व्याल शाखा बघायला मिळते. हिला व्याल शाखा किंवा रत्नशाखा आपण का म्हणतो, तर साधारणतः जर थोडंसं नक्षीकाम बघितलं किंवा जर नक्षीचं जर डिझाईन बघितलं तर ही सर्व रत्नासारखी वगैरे ही आपल्याला दिसते किंवा पुष्पसारखी दिसते. तर ही शाखा बनली, ही द्वार शाखा आहे. स्तंभ शाखा आहे आणि त्याच्यानंतर ही व्याल शाखा आहे. कारण इथं व्याल सदृश्य प्राणी आपल्याला बघायला मिळतो. व्याल हा मिश्र प्राणी आहे. म्हणजे एक तर तुम्हाला गजव्याल जर म्हटलं तर एक अर्ध शरीर सिंहाचं, अर्ध शरीर हत्तीचं, किंवा अश्वव्याल, असे वेगवेगळे नरव्याल, असे वेगवेगळे व्यालाचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. संमिश्र करण्याचा प्रकार एक का 2 प्राणी जसे एकमेकांना घट्ट होतात किंवा ते जे घट्ट त्यांचं अलंकरण होतं किंवा त्यांचं ते घट्ट समीकरण होतं, तसं हे मिश्र प्राणी म्हणजे 2 बाजू किंवा 2 गोष्टी एकत्र येऊन ज्या घट्ट होतात त्याला ते म्हटलं जातं का व्याल म्हटलं जातं. आणि जिथं दोन कोण म्हणा किंवा 2 बाजू जेव्हा एकत्र येतात, शक्यतो हा व्याल प्राणी हा तिथं आपल्याला हमखास आढळतोच. जास्त करून व्याल हा प्राणी मंदिराच्या शक्यतो बाह्य भिंतीवर जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. क्वचित तो मंदिराच्या आतमध्ये पण बघायला मिळतो, पण जास्त करून हा मंदिराच्या बाह्य भागावर असतो. आता सिद्धार्थ सरांनी मला प्रश्न विचारला का हे मंदिर कोणत्या देवतेचं असावं किंवा मंदिराच्या संदर्भात तुम्ही मला अधिक सांगा. तर ज्या बघितलं जर गेलं तर ह्या मंदिराचा बराचसा भाग हा जमिनीमध्ये खाली बसलेला आहे. साधारणतः जर द्वारशाखेवर ज्या मूर्त्या असतात त्याच्यावरून एक ढोबळ मनाने आपण पूर्ण तर नाही पण एक ढोबळ मनाने एक तार्किकदृष्ट्या आपण सांगू शकतो का मध्ये जे मंदिर आहे हे कोणत्या देवतेचं असावं. कारण जितक्या द्वारशाखा असतात तितके तिथं वेगवेगळ्या मूर्तींचं अंकन केलेलं असतं. आता इथे बघितलं तर 2 मूर्ती दिसत आहेत. पहिली मूर्ती दिसते मला ती स्त्रीमूर्ती वाटते, कारण जेव्हा द्वारशाखेच्या डाव्या आणि उजव्या बाजूला गंगा आणि यमुना यांचं पण अंकन केलेलं असतं. त्याचप्रमाणे जे द्वारपाल असतात तर त्या द्वारपालात शैव द्वारपाल आणि वैष्णव द्वारपाल असे 2 प्रकारचे द्वारपाल असतात. जर मंदिर शंकराचं असेल तर त्यांच्याकडे ते शैव द्वारपाल त्यांना शैव द्वारपाल म्हणतात. आणि जर मंदिर विष्णूचं किंवा त्याच्या अवताराशी जर असेल तर त्याला वैष्णव द्वारपाल असं म्हटलं जातं. या ओळखण्याच्या खुणा असा आहेत का शैवाच्या हातामध्ये म्हणजे किंवा शिवाच्या हातामध्ये जे काय आयुध असतात, शस्त्र असतात, ती शस्त्र ह्या द्वारपालांच्या हातामध्ये असतात. त्याचप्रमाणे विष्णू देवतेच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म आपण जे म्हटलं जातो त्याच प्रकारची आयुध शस्त्र ही त्यांच्या द्वारपालाच्या हातामध्ये असतात. मग त्याच्यावरून साधारणतः एक ढोबळ मनाने आपण द्वारपालाच्या याच्यावरून आपण एक ढोबळ मनाने सांगू शकतो का मध्ये हे मंदिर आहे हे कुठल्या देवतेचं असतं. ज्याप्रमाणे द्वारशाखा वाढत जाते तसं ह्या ह्या द्वारपालांच्या किंवा यांच्या मूर्त्यांची संख्या पण वाढत जाते. तसं जर पाहायला गेलं तर त्रिशाखीय द्वार असेल तर बऱ्याच वेळेस तिथं गंगा यमुनाचं अंकन असतं, चौरीधारी सेवकांचं अंकन असतं. त्याचप्रमाणे शस्त्रधारी द्वारपालांचं पण अंकन असतं. साधारणतः 2 किंवा 3 प्रकारच्या ह्या मूर्त्या आपल्या द्वारशाखेवरती बघायला मिळतात.
आता जर बघायला गेलं तर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. हा स्तंभ जर आपण जेव्हा बघितला गेला तर सर बघितलं गेलं तर इथे घंटेची छान छान नक्षी तुम्हाला बघायला मिळते. इथं घंटा दिसते, तिला साखळीने असं लोलक बांधलेला दिसतोय. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर ह्या चौकोनामध्ये तुम्हाला इथे कीर्तिमुख जो एक असुर आहे, जो शैवगण म्हणून ओळखला जातो, तर हे कीर्तिमुख हा इथं तुम्हाला कीर्तिमुख बघायला मिळतो. जरी आपण कीर्तिमुख हा शैव याच्यामध्ये जरी जात असेल, पण असं नसतं. कीर्तिमुख हा वैष्णव आणि शैव किंवा बऱ्याचशा प्रत्येक ठिकाणी याचं यांकन आपल्याला बघायला मिळतं. साधारणतः जर इथं बघितलं तर हा थोडासा कलशासारखा बघायला मिळतो. पण साधारणतः ह्या व्याल शाखावरून किंवा स्तंभ शाखेवरून किंवा या शाखेवरून हे मंदिर कुठल्या देवतेचं असावं असं निश्चित पण आपण तर सांगूच शकत नाही. जोपर्यंत आपण द्वारपाल कोणत्या प्रकारचे हे साधारणतः ढोबळ मनाने आपण सांगू शकतो. निश्चितच त्याच्या अजून जर भाग बघायला जर मिळाले तर एक आपण अंदाजे तर्कापर्यंत सांगू शकतो का हे मंदिर कुठल्या देवतेचं इथं असावं. धन्यवाद. आता आपण पुढे अजून गजांतलक्ष्मी, विरगळ, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ज्या शिळा आहेत आपल्या गावामध्ये, तर त्याचा सुद्धा सरांकडून अभ्यास करून घेऊयात. चला पुढे जाऊयात. तर पिंपळवंडी या गावामध्ये एक गोसावी बाबा नावाचं एक छोटीसं एक मंदिर आहे. त्या मंदिराचं जर अभ्यास करायचा म्हटला किंवा त्याची माहिती जर घ्यायची म्हटली तर हा पूर्णपणे एक विरगळाचा प्रकार येतो. विरगळामध्ये काय असतं की विरगळामध्ये एकूण 3 ते 4 लेयर्स असतात, 3 ते 4 पटल्स असतात. ते 3 ते 4 पटल जे आहेत त्याच्यापैकी सगळ्यात वरचा ज्या वेळेला त्या वीराला मोक्षप्राप्ती होते, म्हणजे अप्सरा घेऊन जातात वरती आणि वरती घेऊन गेल्यानंतर त्याला मोक्षप्राप्ती होते. मोक्षप्राप्ती झाल्यानंतर तो त्या देवाची पूजा करतो. म्हणजे कुठलाही देव असेल, म्हणजे तो शिवपूजक असेल तर फक्त शिवपूजा याच्यात दाखवली जाते. तर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे हा पिंड आहे, म्हणजे शंकराची पिंड येते आणि समोर तो वीर बसलेला आहे आणि तो वीर त्याची देवपूजा करतोय आणि त्याच्यावरती हा जो आहे हा कलश आहे. कलशचं जे आर्किटेक्चर आहे किंवा जी बनवायची पद्धत आहे ती जर बघितली तर ती इंडियन कलशाची म्हणजे भारतातल्या जे कळस आहे त्याच्याशी निगडीत येत नाही. त्याचं कारण असं की जो कळस असतो त्या कळसाला पानं वगैरे दाखवलेले असतात, वरती नारळ वगैरे ठेवलेला असतो. पण इथे डायरेक्टली आजूबाजूला कड्या दिलेल्या आहेत. त्या कड्या ज्या आपण म्हणतो की रोमन एम्फोरा वगैरे हे जे असतात त्याला जसं आजूबाजूला कड्या असतात त्या दोन्ही कड्यांनी उचलू शकतो. अशा प्रकारचा हा विरगळीचा प्रकार आहे. आणि ज्या प्रकारे ही विरगळ आहे तर या विरगळीचा आकार बराच उंच असतो आणि बराच मोठा असतो. पण याचा अर्धा भाग कदाचित कुठे असेल किंवा कुठे गाळलेला गेलेला असू शकतोय. त्याच्यामुळे ही गावामध्ये कसं असतं की प्रत्येक लोकांना काहीतरी वेगळ्या नावाने ओळखलं जातं, पण ॲक्च्युअल ही जी आहे ही विरगळ आहे. आज सिद्धार्थ सरांच्या गावामध्ये, पिंपळवंडी गावामध्ये एक सुंदरसं शिल्प जे बघायला मिळालं आहे का, जिला आपण गजलक्ष्मी म्हटलं जातं. गजलक्ष्मी म्हणतानाच आपला गज यावरून लक्षात येतं का हत्तीशी संबंधित काहीतरी हे शिल्प आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आज आता आपण पिंपळवंडी गावामधलं गजलक्ष्मीचं शिल्प बघूया. लक्ष्मी ही पद्मासनी बसलेली आहे, द्विहस्त आहे. त्याचप्रमाणे 2 हत्ती जे गजलक्ष्मीचं शिल्प ओळखण्याची प्रामुख्याने कोण असतात, दोन हत्ती तिला
जलाभिषेक करत आहेत. त्याच्या सोंडेमध्ये कलश असून त्या जर उजव्या बाजूच्या जर बघितलं तर हत्तीची सोंड ही खंडित झालेली आहे, पण डाव्या बाजूच्या हत्तीची सोंड आणि कलश हा आपल्याला स्पष्ट दिसतोय. दोन्ही हत्ती लक्ष्मीवरती जलाभिषेक करताना दिसतात. ह्या लक्ष्मीला गजलक्ष्मी असं संबोधण्यात जातं. खूप छान आणि सुंदर अशी मूर्ती आहे. साधारणतः कालखंड 12व्या-13व्या शतकातली असावी. पिंपळवंडी या गावामध्ये जी पिंपळेश्वर मंदिर आहे, या मंदिराच्या बाजूला म्हणजे एका बाजूला इथे एक विरगळ आहे. विरगळ जे असतात तर विरगळीचे तसे बरेच प्रकार मिळतात. म्हणजे एक सरळ उभी सुद्धा असते, चारी बाजूला सुद्धा काही विरगळींचे अवशेष मिळतात. तर समजा आपण कोल्हापूरच्या काही विरगळांचा विचार केला तर कोल्हापूरच्या विरगळांमध्ये तुम्हाला चारही बाजूला डिझाईन असलेले किंवा चारही बाजूला युद्धाचा प्रसंग ते दर्शवतात. चारही बाजूला ते मोक्षप्राप्तीच्या ठिकाणी पूजा करण्याचा वगैरे तो विषय किंवा त्याचा जो काही अभ्यास आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यात बघायला मिळतो. इथे ही जी विरगळ आहे ही विरगळ पण त्याच प्रकारातली मिळते. इथे चारही बाजूला आपल्याला विरगळीचा बघायला मिळतो. ही चौकोनामध्ये चारही बाजूला वेगवेगळे डिझाईन्स असतात. याच डिझाईनचे सेम टू सेम विरगळी तुम्हाला रत्नागिरीमध्ये सुद्धा मिळतात. रत्नागिरीचं जे थिबा पॅलेस आहे तर थिबा पॅलेसमध्ये जे पुरातत्वचं ऑफिस आहे, पुरातत्वचं संग्रहालय आहे, त्या संग्रहालयामध्ये सुद्धा या विरगळीचा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. याच्यामध्ये विरगळीची सुरुवात करताना खरं ती खालच्या बाजूने सुरुवात करतात. खाली जे आहे एक पुरुष किंवा महिला किंवा दोघंही म्हणजे पती पत्नी वगैरे असतात, या दोघांचा सुद्धा आपल्याला इथे समावेश मिळतो. त्याच्यानंतर वरती इथे युद्धाचा प्रसंग त्यांनी हे केलेला आहे. इथे आहे तुमच्या ढाली, ह्या ढाल्यानंतर इथे आहे तलवार आणि इथे भालासुद्धा आहे किंवा आपण पाठीमागची जी स्त्री आहे तिच्या हातात ती तलवार आहे असं आपण म्हणू शकतो. आता शक्यतो तरी विरगळी जे असतात विरगळींमध्ये वीर पुरुष हा मेन पार्ट कवर केलेला असतो. पण याच्यामध्ये ज्या प्रकारे त्यांची केसरचना आहे त्या केसरचनेनुसार हे स्त्रिया आहेत आणि त्या ओळखायच्या कशा तर या साईडला इथे केसांचे बुचडे बांधलेले आहेत, ज्या मोस्टली आपण स्त्रिया ज्या असतात त्याच बांधतात. त्यानंतर इथे वरचा जो लेअर आहे तो शिवपूजक किंवा शिवाची पूजा करण्यासाठी असतात. मोस्टली जी शिवाची पूजा करणारा जो लेअर असतो तो पूर्णपणे शिव पिंड एका ठिकाणी ठेवलेला असतो आणि समोरासमोर ते पूजा वगैरे करतात. तर इथे एक स्त्री आहे आणि ती उभी दाखवली. शक्यतो उभे असलेले वरच्या मोक्षपटात असलेले जे असतात मोक्षपटलामधले ते आपल्याला बघायला मिळत नाही, पण इथे पूर्ण उभे याच्यात मिळतात. इथे केसाची रचनासुद्धा तुम्हाला बघायला मिळते. कदाचित इथे एखाद्या कलशाने वरतून पाणी टाकतात आहे अशा प्रकारचं इथे दृश्य तुम्हाला बघायला मिळू शकतो. आणि दुसरा जो आहे कदाचित तो वीर असेल किंवा कुठली एखादी स्त्री आहे की ती हात जोडून बसली. तर अशा प्रकारचे जे विरगळे आहेत ते विरगळी बऱ्याच कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतात. आणि याच्या चारही बाजूला बघितलं तर चारही बाजूला कमीत कमी 2-3च्या आसपास तुम्हाला स्त्रिया बघायला मिळतात. आत्तापर्यंत म्हणजे कसं की ज्या पण ठिकाणी आपण बघतो किंवा इतिहासामध्ये वाचतो तर इतिहासामध्ये तुम्हाला जास्त करून पुरुषांनी शस्त्र घेतलेले आपल्याला मिळतात आणि पुरुषांनी युद्ध जिंकलेले वगैरे आहेत. पण असे पण काही ठिकाणं आहेत, उदाहरणार्थ हा जुन्नर परिसर झाला किंवा घागवरी नावाचा जो भाग आहे जो सापुताराला लागून आहे, अशा बरेच ठिकाणांमध्ये तुम्हाला स्त्रिया युद्ध करताना वगैरे दिसतात. त्यांच्या हातामध्ये शस्त्र मिळतात, ढाली मिळतात, ते घोड्यावरती बसलेले आहेत, मस्त साडीचा पदर वगैरे डोक्यावरती टाकलेला आहे. अशा डिझाईनचे सुद्धा तुम्हाला विरगळी बघायला मिळतात. तर हा वारसा
प्रत्येक ठिकाणी असतो आणि हा वारसा जतन करणंसुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट असते. तरी या गावातल्या लोकांनी एका बाजूला का असेना व्यवस्थित त्यांनी ठेवला आणि तो प्रेक्षकांना किंवा इतिहासप्रेमींना दाखवण्यासाठी मोकळा केला आहे. पिंपळवंडी गावातील आज आपण अनेक शिल्प पाहिली, तर त्याबद्दल शिरसाट सर त्याचप्रमाणे साळी सरांनी आपल्याला खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलं आहे. आणि आज आपण पिंपळवंडीच्या भटकंतीत शेवटाकडे आलेलो आहोत. आणि आज शेवट करताना साळी सरांकडून आपण एक महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर ती माहिती काय, तर आपण आजपर्यंत अनेक लेण्यांची भटकंती केली, किल्ल्यांची भटकंती केली, डोंगर पठारांची भटकंती केली आणि त्यावर आपल्याला अनेक गोल खड्डे दिसलेत जे वेगवेगळ्या प्रकारात आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्याबद्दलची एक थोडक्यात आपल्याला माहिती होती, ज्यात अनेक आपण वाचले असेल पेपरमध्ये की वाघ बकरीचा खेळ असेल किंवा वेगवेगळी खेळांची नावं आपण ऐकली. तर त्या खेळांबद्दल माहिती आज आपण साळी सरांकडून घेणार आहोत. त्याचप्रमाणे शिरसाट सरांकडून आपण अभिप्राय पण घेणार आहोत आज दिवसभरातील या भटकंतीचा. पहिल्यांदा साळी सरांना विचारूयात की हा खेळ नक्की काय. तर त्या खेळांचे चित्र, ते फोटो, लेण्यांतील फोटो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेलच, परंतु आज साळी सरांनी तो खेळसुद्धा या ठिकाणी आणलेला आहे, तर ते सुद्धा जाणून घेऊयात. सर सांगा काय आहे ते नक्की. सातवाहन काळ आणि सातवाहन काळाच्या आधी ज्या वेळेला भारतामध्ये व्यापारी मार्ग होते, जे व्यापारासाठी आपल्याकडे आलेले, म्हणजे इंडो रोमन ट्रेड असेल किंवा वेगवेगळ्या देशातून आपल्याकडे ज्या वेळेला येत होते, तर त्यावेळेलाच त्या देशामध्ये असलेलं, म्हणजे उदाहरणार्थ मंकला किंवा मंकळा, पळंगुळी, अळगुळी माने, हे असे त्याचे वेगवेगळे खेळांचे नावं आहेत. अळगुळी माने हा जो आहे हा कन्नडमध्ये बोलला जातो, पळंगुळी जो आहे तो तमिळमध्ये बोलला जातो, मंकळा हा जो आहे हा आफ्रिकेतलं नाव आहे. खड्ड्यांच्या खेळाला जसं आपण मराठीमध्ये खड्ड्यांचा खेळ बोललो, हेच आपण जर हिंदीमध्ये बोललो तो खड्डो का खेळ, नंतर इंग्लिशमध्ये गेलं का गेम ऑफ होल्स, असं करत करत जशी जशी भाषा बदलते त्या भाषेच्या नावांप्रमाणे या खेळांची नावं बदलतात. त्या नावं बदलल्याप्रमाणेच ते खेळाचे नियमसुद्धा बदलतात. तर तुम्ही बरेच ठिकाणी लेण्यांमध्ये जातात. लेण्यांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खड्डे मिळतात, म्हणजे 2 रांगेमध्ये 6 खड्डे असतील किंवा 7 खड्डे असतील किंवा 5 खड्डे असतात, काही वेळेला जास्तही खड्डे असतात, काही टेकड्यांवरती तुम्हाला मिळतात. तर ते खड्डे बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की इथे असेच पडलेले आहेत किंवा पाण्याच्या थेंबामुळे पडलेत किंवा अशा बऱ्याच अशा अपभ्रंश म्हणू शकतो किंवा आपण एक चुकीची माहिती प्रसारित केली जाते. पण ते खड्डे म्हणजे असं काही पाण्याचे थेंब वगैरे पडून केलेले नसून ते एक खेळाचा प्रकार आहे. तर तोच खेळाचा प्रकार मी इथे तुम्हाला दाखवतो. हा 5x2 या खेळाचा एक प्रकार आहे. याला हवलीस असं नाव आहे. म्हणजे मंकळा जो आहे त्या मंकळाचाच एक प्रकार हवलीस. तर 5x2 हा हवलीस खेळाचा प्रकार येतो. हा खेळाचा जो नियम आहे हा सेम टू सेम तुमचा मंकळासारखाच आहे. आणि ह्या खेळाचे अवशेष तुम्हाला मारुंजीमध्ये मिळतात, नंतर कापळहोळमध्ये मिळतात, वैष्णवधाममध्ये सुद्धा तुम्हाला हे मिळतात. जुन्नरमध्ये बरेच असे लेण्या आहेत, त्या लेण्यांमध्ये सुद्धा तुम्हाला हे खेळ मिळतात. पांडवल्यांमध्ये मिळतात. आता हे खड्डे तर आहे, पण हे खड्डे नक्की काय, कसे खेळतात याच्याबद्दल लोकांना काहीच माहिती नसते. तर याच्याबद्दल तुम्ही समजा यूट्यूबला जरी सर्च केलं तरी सुद्धा तुम्ही मंकला या नावाने सर्च केलं, MACALA याप्रमाणे, तर तुम्हाला खेळ मिळू शकेल. हा खेळाचा एक बेसिक बोर्ड आहे. प्रत्येक खड्ड्यामध्ये तुम्हाला किती वेळ खेळायचा आहे पहिले तुम्हाला हे ठरवायचं असतं. की समजा तुम्हाला 1 तास खेळायचा आहे तर प्रत्येक खड्ड्यामध्ये आपण 2-2 कवड्या, सोंगट्या किंवा काही मनी असेल तुमच्याकडे तर मनी तुम्ही ॲड करू शकता. किंवा काहीच तुमच्याकडे सोंगट्या वगैरे काहीच नसेल, तुम्ही वटाणे टाकू शकतात, शेंगदाणे टाकू शकतात किंवा चवळी टाकू शकतात. अशा बऱ्याच गोष्टींचा तुम्ही वापर करून हा खेळ खेळू शकतात. इथे आपण तुम्हाला एक उदाहरण दाखवण्यासाठी प्रत्येक खड्ड्यामध्ये 2-2 कवड्या टाकलेल्या आहेत. खेळ एकदम सोपा आहे. हा एक पार्ट जो असतो हा एका प्लेअरचा असतो, हा आहे दुसऱ्या प्लेअरचा. इथे एक सोपी पद्धत अशी असते की ही शेवटचे जे 2 घरं आहेत त्या शेवटच्या 2 घरांसाठी आपण बँक आहे या प्रकारे आपण समजू. बँक हा प्रकार जो आहे तो असा की आपलं जे खातं असतं तर त्या खात्यामध्ये आपल्याला पैसे टाकायचे असतात. तर त्या खात्यांमध्ये पैसे टाकत असताना
तुम्हाला काय करायचं असतं की एक एक ज्या कवड्या आहेत त्या एक एक कवड्या तुम्हाला टाकत जायचं. तर तुम्हाला सगळ्यात जास्त विचार असा करायचा असतो की माझ्या खात्यामध्ये जास्त पैसे गेले पाहिजे. तुमच्या खात्यामध्ये जितके जास्त पैसे असतील म्हणजे जितके जास्त कवड्या असतील तर तो प्लेयर त्या एका राऊंडसाठी जिंकतो. पण जोपर्यंत ह्या सर्व कवड्या तो समोरचा प्लेयर जिंकत नाही किंवा तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत हा खेळ कंटिन्यू चालू राहतो. म्हणजे असंच हा खेळ कंटिन्यू तुम्ही एक दिवसही खेळू शकता. तर समजा आता उदाहरणार्थ प्रत्येकामध्ये आपण 2-2 कवड्या टाकलेल्या आहेत. तर 2-2 कवड्यांमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले सुरुवात करायची. तर समजा मी इथली कवडी उचलली आणि इथे एक टाकली तर ही आपली बँक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला इथे जास्त आलं पाहिजे. पण याच्यामध्ये एक पॉईंट असा पण असतो, समजा तुम्ही इथला उचलला बरोबर, तर हा उचलल्यानंतर तुमचा एक इथे जातो आणि एक उरतो. तर हा काय करायचं, तर हा दुसऱ्याच्या घरात जातो. तर तुम्हाला ही वाचवायचं असतं की दुसऱ्याच्या घरात मला जाऊ नाही द्यायचं आणि इथपर्यंतच तुमचा एंड आला पाहिजे. तर एक हा सगळ्यात सोपा रूल आहे. तर या रूलप्रमाणे हा खेळायचा असतो. खेळा. तर आता एक राऊंड यांचा जो झालेला आहे. आता तो यांना विचार करायचा की माझे 3 गेले पाहिजे. तर प्रत्येक घरामध्ये एक एक आपल्याला ॲड करायचं. तर इथे त्यांनी आता इथे 3 आहे, इथे 1 आहे, इथे 4 आहेत. तर आता याच्याने काय होणार, समजा जे 4 आहेत त्या 4पैकी एक उचलला तर बाकीचे 3 जे आहे ते समोरच्या प्लेयरच्या खड्ड्यात जातील. समजलं नाही म्हणजे सुरुवातच आहे ना. हां हे उचललं हां. तर ते नाही उचलता येणार तुम्हाला. तुम्हाला फक्त तुमच्याच घरातलं उचलता येईल. हां. ते दोन्ही उचलायचे, एका हातात घ्यायचे आणि त्याच्या पुढच्या घरात एक टाकायचा, दुसऱ्या घरच्या एक टाकायचं. हां. आता यांचा जर 3 उचलले हां, हे 3 उचलल्यानंतर 1, 2 आणि शेवटच्या घरात 3. आता तुम्हाला परत उचलायचे 2 किंवा 3 जे कुठले असेल ते. हां. एक एक बँकमध्ये आणि एक समोरच्या घरात. हां, तो त्याचा. तर तुम्हाला हेच वाचवायचं असतं. नाही, रिवर्स मागे नाही येत आहेत. ओके, म्हणजे हे असंच आहे. असंच फिरायचं असतं. म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे किंवा उलट्या काट्याप्रमाणे तुम्हाला फिरायचं असतं. ज्या वेळेला तुमचं जे असतं हे नाही करायचं, सोडायचं. जिथे आहेत इथेच तुम्हाला टाकत जायचं. एकच टप्पा तुम्ही पुढे जाऊ शकता. ओके. आता हे माझं हे झालं. हां. आता हे सगळे जे आहेत ते हे किती टोटल 5 आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर ही तुमच्या बँकमध्ये एक यांची ॲड झाली. पण तुम्ही फक्त याला हात लावू शकत नाही. बाकी हे जे आहे ते सगळे तुम्ही पुढे घेऊ शकता. तर तो एक येणार पुढे फक्त. हां. म्हणजे ते आपल्या मनावर, आपण इकडं हां. तिकडलं. तर आता यांच्याकडे एकच आहे. तुम्हाला जास्तीत जास्त ट्राय करायचं की इकडच्या घरात आलंच नाही पाहिजे. पण ते येणारच आहे. तर हे जे आहे ना, ही स्ट्रॅटेजीचा गेम आहे. तुम्हाला पुढचा विचार आधीपासून करून ठेवावा लागतो की मला पुढच्या घरात अजिबात जाऊ द्यायचं नाही. आता हे 2 मी टाकते. हां. तर आता समजा इथे तुमचे 4 आले तर 4 उचलताना तुमचा 1 इथे येणार आणि बाकीचे 3 इथे येणार. तर तुम्हाला हाच विचार करायचा असतो की समोरच्या घरात जाऊच द्यायचे नाही. आता जर 3 उचलले समजा 1, 2 आणि 3 हे संपलं. पण इथे तुमचे 5 आले. ते तुम्हाला इथे टाकत बसा. बरोबर, जे एंडला ज्याच्या हां. आणि समजा आता तुम्ही हे 3 टाकले बरोबर, 1, 2, 3. ओके. तर आता यांचा एक राऊंड आहे. आता त्यांच्याकडे सध्या एकच आहे बरोबर. तुम्ही ही इथे जरी टाकली तरी तो एक पुढे जाणार बरोबर. जा पुढे. हां. आता त्यांच्याकडे फक्त एकच घर पुढे जायचं आहे पण तुमचा वाढणार. ओके. 1, 2, 3, 4, 5. आता हे जे आहेत हे तुमचे झाले आणि हे पूर्ण ते जिंकले. कारण हां, कॅल्क्युलेशन करून हे करायचं असतं. आणि मेन म्हणजे कसं की आता तुम्हाला इथे टाकायला काही चान्स नाही, तुम्हाला कॉम्पिटिशनलाच काही नाही. त्याच्यामुळे हे सगळे जे आहेत हे काउंट करतील आणि हे तुम्ही काउंट करणार. म्हणजे हे तुमचे आहेत 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर त्यांचे 10 आहेत बरोबर. तर हा झाला एक राऊंड. म्हणजे असं नाही की हे लगेच जिंकले. तर आता हे जे 10 आहेत हे 10 परत हे मांडतील, तुम्ही परत 5 मांडायचे, परत खेळायचं. मग कधी तुमच्याकडे 5 येतील, कधी 10 येतील, त्यांच्याकडे कधी 5 येईल, तुमच्याकडे 10 येईल. असं करत करत हा खेळ वाढत जातो. एकूण प्रकार 350 आहेत. 350 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये बरेच खेळाचे प्रकार जे आहेत ते याचे नियमसुद्धा वेगळे पडतात. नंतर याचा आकार जो आहे हा आकारसुद्धा असतो वेगळा. आता उदाहरणार्थ भारतामध्ये आपल्याला शक्यतो तरी 2 रांगेतले मिळतात.
पण हाच खेळ जर समजा कापूरहोळमध्ये बघितला तर कापूरहोळमध्ये 4 रांगेमधला खेळ आहे. हां, म्हणजे 4 रांगा आहेत आणि पुढे 9 खड्डे आहेत. म्हणजे जगभरामध्ये हे खेळ खेळले जातात. हो, जगभरामध्ये खेळले जातात आणि जगभरामध्ये याचे वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत. म्हणजे 4 याचा पण आहे. समजा जर आफ्रिकेमध्ये जर विचार केला तर आफ्रिकेमध्ये हा पारंपरिक खेळ आहे. जसं आपल्याकडे कॅरम हा भारताचा खेळ ओळखला जातो, बुद्धिबळ हा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो, तसं पंकळा हा जो आहे हा त्यांचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. ओरिजिन या खेळाचं ओरिजिन जो आहे तो आफ्रिका आहे. मंकाळा. मंकळा. म्हणजे ओरिजिन आफ्रिकेमध्ये हो. झालेलं आहे. आपल्या जुन्नर परिसरात या डोंगर परिसरात जुन्नर जे खेळ भेटतात तर त्यामध्ये कोणते कोणते खेळ भेटतात? जुन्नर परिसरामध्ये वाघबकरी एक मिळतो, नवकंकरी मिळतो, नंतर मंकळाचे काही आपल्याला खड्डे पण मिळाले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बॅकगेमन जो इंडो रोमनचा खेळ आहे, बॅकगेमन, तर बॅकगेमनचे सुद्धा आपल्याला अवशेष मिळाले आहेत. म्हणजे साधारणतः 2000 वर्षांपूर्वी 2000 वर्षापूर्वी इंडो रोमन व्यतिरिक्त सुद्धा बाहेरच्या देशांचे व्यापार आपल्याकडे भारतात होते, हे याच्याहून सिद्ध होतं. आणि जे डोंगर पठारांवरती जे खड्डे मिळतात, ते जे खेळाचे पट्टे मिळतात ते काय? जे डोंगरांवरती किंवा पठारांवरती जे मिळतात हा सुद्धा याचाच भाग आहे. पण कसं आहे की जर जे मी तुम्हाला सांगितले की जे 350 प्रकार आहे, तर ते 350 प्रकारापैकी फक्त आफ्रिकेमध्ये 50 ते 60 प्रकार आहेत. पण कुवेत वगैरे या साईडला गेलं तर त्यांच्याकडे या खेळाला वेगळं नावाने ओळखलं जातं, त्याची रचना वेगळी. तर त्यांची जी रचना आहे ती रचना आपल्याला या इथे बघायला मिळते. तर असं प्रत्येक देशामध्ये, म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आहे, एशियामध्ये आहे, युरोपमध्ये आहे, असे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मंकळाची व्हेरियंट बघायला मिळतं. ते व्हेरियंट जे आहे तेच व्हेरियंट जर तुम्हाला इथे मिळालं तर तुम्हाला तो अंदाज लावता येतो की त्या देशातला व्यापार किंवा त्या देशातले व्यापारी, भिक्षुक किंवा कोणी व्यापारी असेल किंवा आपण काय म्हणू ट्रॅव्हलर म्हणू शकतो, तर ते इथे येऊन गेलेत. गुराखी वगैरे सुद्धा आहे. हां, गुराखीसुद्धा म्हणू शकतो आपण. बऱ्याच वेळेला बरेच लोक म्हणतात की आमचे आजी आजोबा हे खेळ खेळत होते, पण त्यांचे आजी आजोबा खेळ खेळत होते त्याच्या पण आधी त्यांचे पण आजी आजोबा खेळत असणार. असं करत करत हा वंशपरंपरेने खेळ वाढत गेला. पण आत्ताच्या युगात कसं आहे की आत्ताच्या युगामध्ये मोबाईल, कॉम्प्युटर याचं बरंच प्रमाण वाढलं आहे. लोकांना पारंपरिक खेळ खेळण्याऐवजी मोबाईलचा आणि कॉम्प्युटर गेम खेळण्यामध्ये जास्त रस वाटतो. त्यामुळे हे खेळ आत्ता तेवढे प्रचलित नाही आणि बंद पडले. आपण आज जे आटचल्लस किंवा जे मोबाईलवरती लुडो, सापशिडी, त्याचा आणि या खेळाचा काय हो, संबंध आहे? सापशिडी हा जो आहे मोक्षपटम नावाचं त्याचं खरं ओरिजिन आहे. आणि मोक्षपटम हा जो प्रकार आहे हा मोक्षप्राप्तीसाठी त्याचे जर समजा मुंबई विद्यापीठामध्ये तुम्ही बघितलं तर तिथे तुम्हाला काही मोक्षपटाचे व्हेरियंट मिळतात. 2 प्लेयर खेळू शकतात. असं प्रत्येक घरामध्ये काहीतरी एक 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 हे केलं आहे, म्हणजे पाप आहे, पुण्य आहे, की कुठलं संकट येणार आहे वगैरे. कदाचित मोक्षपट याचा वापर काही ज्योतिष वगैरे सुद्धा करत असणार की ते खेळून झाल्यानंतर मग तुम्हाला काय संकट येणार आहे, काय चांगला योग येणार वगैरे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून मांडत असतात. नंतर त्याच्यामध्येच 4 योग हे केलेले आहेत, म्हणजे शिवाचं वैकुंठ वगैरे, कृष्ण वगैरे, असे 3-4 प्रकार त्यांनी हे केले. म्हणजे तुमचं आयुष्य जे आहे, आयुष्य तुमचं चांगलं असेल, तुम्ही काय पुण्य त्याच्यात केलेलं आहे, त्याच्यातून तुम्हाला कुठे प्राप्ती होणार, स्वर्गात जाणार की नरकात जाणार, याचासुद्धा तुम्हाला शोध किंवा आपण म्हणू शकतो की एक प्रवास त्याच्यातून मोक्षपटामध्ये मिळतो. त्याच्या व्यतिरिक्त सापशिडी हा पण जो प्रकार आहे हा नंतर सुरू झाला. लुडो जो आपण म्हणतो, तो लुडो जो आहे तो सारेपाटाचा प्रकार येतो. सारेपाट हा जो प्रकार आहे हा शंकर पार्वती खेळत असल्याचे पण आपल्याला वेरूळच्या लेण्यांमध्ये मिळतात, काही मूर्त्यांमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. सारेपाटाचाच वेगळा प्रकार पच्चीसी हा जो प्रकार आहे हा 15व्या शतकामध्ये अकबराच्या काळात सुरुवात झालेली. फतेपूर सिक्रीमध्ये त्याचा कोर्ट होता, म्हणजे पच्चीसी कोर्ट नावाने आजही प्रसिद्ध आहे. त्याच्या आजूबाजूला तुम्हाला पूर्ण पच्चीसीचा आकार, म्हणजे जो सारेपाटाचा आकार आहे तो कोरलेला आहे. म्हणजे एक न्यायव्यवस्थेचं जे काम आहे ते न्यायव्यवस्थेचं काम तुम्हाला त्या पच्चीसी कोर्टपासून झालेल्याचं दिसतं. त्याच्यामध्ये बरेच तसे उल्लेखही सापडतात की मध्यभागी तो अकबर बसत असेल किंवा कुठला तरी त्याचा न्यायविषयक अधिकारी बसत असेल आणि तो न्यायनिवाडा करतोय, असे पण आपल्याला त्याच्यामधून रेफरन्स मिळतात. असे अनेक रेफरन्स आपल्याला या खेळांमधून मिळतात. म्हणजे आत्ता आपण जे म्हणतो की ल्युडो हा खेळ आहे किंवा नवकंकरी
1000 वर्षापूर्वीची खेळ आहेत. आज पिंपळवंडीचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेतला आहे, तो महेश शिरसाट सरांकडून. सरांनी खूप अप्रतिम अशी माहिती आपल्याला आज सांगितलेली आहे आणि सरांना पुण्याला सुद्धा जायचं आहे, परंतु वेळात वेळ काढून ते आपल्याला पिंपळवंडीला भेटण्यासाठी आलेले आहेत आणि पिंपळवंडीमधला हा अपरिचित इतिहास आपण आपल्यासमोर सरांच्या माध्यमातून आणलेला आहे. तर सरांकडून विचारूयात की सरांना कसं वाटलं आपलं हे पिंपळवंडी गाव आणि या पिंपळवंडी गावच्या इतिहासाबद्दल. सर काय सांगा? धन्यवाद सर. मुळात तुम्हाला भेटायची उत्सुकता होतीच. बरेच दिवस झाले आपल्या फोनवर पण बोलणं नाही आणि आपल्या संपर्कात पण नव्हतं. पण पुण्याला असं जाता जाता विचार केला, अरे 2 मिनटं सरांशी बोलूया, भेट झाली तर भेट घेऊया, म्हणून पिंपळवंडी गावाकडं पावलं वळली. पिंपळवंडी असं जर पाहायला गेलं तर एक फोड जर केली तर पिंपळ आणि वंडी याचा काही संदर्भ येतो का, ह्या विषयावर पण सरांनी पिंपळवंडीचा इतिहासाचा अभ्यास करावा. कारण पिंपळ म्हटलं तर आपल्या पूर्ण याच्यामध्ये पिंपळ एक वृक्ष म्हणून हे केलं होतं. तर वंडी हा शब्द आपल्या मराठी याच्यामध्ये कुठे सहसा ऐकायला मिळत नाही. तर पिंपळवंडी अशी जर फोड केली तर ह्या गावाबद्दल पिंपळवंडी नाव का पडलं तर मी सिद्धार्थ सरांना विनंती करेल का सर याबद्दल आपण या नावावरती प्रकाश टाकावा. त्याचप्रमाणे सरांबरोबर गावात फिरताना सरांनी मला काही मूर्त्या दाखवल्यात, काही दगडांचे असे दाखवले का जेणेकरून बा हे काय असावं. सरांची पण उत्सुकता होतीच त्याबद्दल. तर बघायला मिळालं तर 2 ठिकाणी द्वारशाखेचे स्तंभ बघायला मिळाले. त्याचप्रमाणे एक ठिकाणी गजलक्ष्मीचं शिल्प बघायला मिळालं. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आले सोजवळ सरांनी विरगळीबद्दल पण सांगितलं. इथं विरगळ बघायला मिळाली, प्रामुख्याने स्त्रीची विरगळ बघायला मिळाली. हा भाग जर बघितला, जुन्नर परिसर जर बघितला तर जुन्नर परिसराचा इतिहास मगाशी सोजवळ सरांनी आपल्याला सांगितलेलाच आहे. इथल्या स्त्रियांचा इतिहास सांगितलेला आहे. इथली जर शूर राणी 2,500 वर्षापूर्वी जर बघितलं तर जी राणी स्वतःचं घर बांधू शकते किंवा गृह बांधू शकते, का तिने जे काय काय दानं दिलेली आहेत किंवा समाजासाठी काय काय करून ठेवलेले आहेत, हा तिने तिचा सगळा इतिहास नाणेघाटातील त्या लेणीमध्ये कोरून ठेवलेलं आहे. तिने किती यज्ञ केलेले आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारची यज्ञ केलेले आहेत, त्या यज्ञाचं विश्लेषण मी सिद्धार्थ सरांकडनं अभ्यासलेलंच आहे. सिद्धार्थ सरांनी मला ते सांगितलेलंच आहे. ज्यावेळेस त्याच्यात जर बघितलं तर 3 ते 4 प्रकारचे यज्ञ केलेले आहे, पण त्याच्यामध्ये एकच यज्ञ केलेलं नाही. एक यज्ञ 2दा 3दा 4दा अशा वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केलेले आहे. तर आपण स्त्रीला प्रामुख्याने जर बघत आलो तर या भारतखंडामध्ये स्त्रियांचा इतिहास हा दैदिप्यमान होताच आहेच आणि राहणार आहेच. तर त्याचप्रमाणे इथं जर ज्यावेळेस पिंपळवंडी गावाचा आपण विचार करतो, ज्या अर्थी इथं स्त्रीची विरगळ मिळते, त्या अर्थी ह्या गावामध्ये कुणीतरी एक स्त्री, ही पराक्रमी स्त्री ही निश्चित होऊन गेलेली असणार आहे. याचा पण शोध घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे माझ्या अभ्यासाप्रमाणे किंवा मला जे काही कळतं किंवा जे मला काही ज्ञान आहे त्याच्याप्रमाणे जर बघितलं तर ती मंदिर रचना किंवा ती मंदिराच्या शिल्पाकरण जर बघितलं, साधारणतः 12व्या-13व्या शतकाच्या आसपासची ती साधर्म्य त्यांचं आढळून येतं. तर म्हणजे आज आपण एका मतावर ठाम होऊ शकतो का साधारणतः या गावाला 12व्या-13व्या शतकात सुद्धा इतिहास होतात. ह्याच्या प्राचीन इतिहास असणारच आहे, कारण जवळचं जुन्नर गाव याला साक्ष देते. तर मी सरांना विनंती करतो का आज 12व्या शतकापर्यंतचे आपल्याला पुरावे मिळतात आहेत, थोडे का होईना, ठीक आहे आपण त्याच्या खोलामध्ये घुसूया, थोडे का होईना आपल्याला पुरावे मिळतात आहे, पण आज एक तुमची ठाम खात्री होती का आपल्या गावाला 12व्या शतकातला इतिहास आहे. तर इतिहासाच्या खोलवर अजून त्यांनी जावं, जवळच्या जुन्नर गावाच्या आसपासच्या परिसराचा पण उपयोग करून घ्यावा. पिंपळवंडी या नावाची पण त्यांनी फोड करावी व उकल करून या गावाचा इतिहास किंवा जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा कसा लोकांसमोर येईल किंवा कसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावा. थांबतो. धन्यवाद. साळी सर आणि शिरसाट सर यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे होल ऑफ गेम्स किंवा खड्ड्यांचे खेळ जो प्राचीन खेळ आहेत, तर त्याबद्दल सुद्धा आपण आज सरांकडून त्याचे थोड्या प्रमाणात शिकलो ते खेळ. पुढे काही दिवसांनी आपण लेण्यांमध्ये जाऊ, त्यावेळेस प्रत्यक्षात त्या लेण्यांतील खड्ड्यांचे खेळ आपण हे सरांकडून शिकणारच आहोत. तर तुम्हा दोघांचेही खूप खूप मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आमच्या या प्राचीन पिंपळवंडी गावाला भेट द्या ही विनंती करतो. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.